प्राणघातक दगडफेक, जनावर तस्करी रोखणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. उमरखेड तालुक्यात खळबळ. अवैध जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पाठलाग करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. सुकडी परिसरात संशयित तस्करांनी केलेल्या भीषण दगडफेकीत गजानन मारुती सुरोशे या तरुणाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्री MH-29 BE 8915 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून 15 ते 16 जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. महागाव बिजोरा मार्गावरून सुकडी गावाजवळ पिकअप वाहन पोहोचताच तस्करांनी वाहन थांबवून पाठलाग करणाऱ्या तरुणावर अचानक दगडांचा वर्षाव सुरू केला. या हल्ल्याने कार्यकर्ते गाफील राहिले. या दगडफेकीत गजानन सुरोशे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आतापर्यंत 2 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अवैध तस्करी आणि हत्ये प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. जनावरांच्या अवैध तस्करीचा प्रश्न उमरखेड परिसरात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका तरुणाचा बळी गेल्यामुळे परिसरात शोककळा पसरली असून कायदा व सुव्यवस्था रोखण्याचे मोठे आव्हान सध्या पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.